15 वर्ष आपण पाहताय की राज्यामध्ये सत्तेमध्ये वेगवेगळी खात्याचे मंत्रिपद सुनील तटकरेंनी आतापर्यंत भोगलेली आहेत, भूषवलेली आहेत. अनेक अर्थ खातं असेल, ऊर्जा खातं असेल, अनेक खाती त्यांनी भूषवलेली आहेत. 15 वर्ष या रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे नेतृत्व होतं. मग मला सांगा, ज्या ठिकाणी आपल्याला हात जोडून सांगत आहेत की आम्हाला खोपोलीचा विकास करायचा आहे, खोपोलीचा विकास करण्यासाठी आम्हाला तुम्ही या ठिकाणी परिवर्तन आघाडीला सत्ता द्या, असं ओरडून ओरडून छाती कुठून कुठून सांगत आहे. 28 तारखेच्या सभेमध्ये तर मी पाहिलं, कर्जतची सभा, तर अक्षरशः सुनील तटकरेंच्या अंगामध्ये वेताल संचारलेला होता. वेताल संचारसारखं छाती कुडत काय होतं, डोकं कुडत काय होतं, ही परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवलेली होती. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो. न आज खोपोली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जात असताना आज या ठिकाणी खोपोलीच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या प्रचार सभेसाठी उपस्थित असणारे माझे सहकारी मित्र, सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रातून महायुतीचा यलगार करून महाराष्ट्र एक संघ करण्याचं काम करणारं एकमेव नेतृत्व म्हणजे सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण आपल्या खोपोलीला नगरपालिकेला आणि आपल्या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी वेळात वेळ काढून रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आणि माझे सहकारी मित्र विधानसभेतील, ज्यांनी खोपोली असेल, कर्जत असेल, माथेरान असेल, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI, महायुती ही एकत्रपणे यावी, ही हिंदुत्वाच्या विचाराची पारंपरिक असणारी युती आपण एकत्र या मतदारसंघामध्ये करावी, या उद्देशाने आम्ही दोघेही जण एकत्रपणे या ठिकाणी आलो. आणि ते सन्माननीय माझे मित्र विधानसभेतील प्रशांतजी ठाकूर साहेब यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. त्यानंतर सन्माननीय आपल्या खोपोलीच्या सगळ्याच नागरिकांना, उत्तर भारतीयांपासून सगळ्यांना या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आपले प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सन्माननीय कृपाशंकर सिंह यांचंही फार मोठं महाराष्ट्रासाठी असणारं योगदान आणि खऱ्या अर्थाने या खोपोलीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना थेट नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून आपल्या सर्वांसमोर जो उभा केलेला आहे तो खोपोलीचा कुलदीपक मी आपल्या समोर उभा केलेला आहे. हा कुलदीपक शेंडे या ठिकाणी आपले उमेदवार म्हणून या निवडणुकीला सामोरं जात आहेत. सन्माननीय RPIचे नेते नरेंद्रजी गायकवाड साहेब, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय माझे सहकारी मित्र अविनाशजी कोळी साहेब, त्यानंतर आमचे सन्माननीय संपर्क प्रमुख विजयभाऊ पाटील, भाई शिंदे, किरण ठाकरे अंतर उपस्थित खऱ्या अर्थाने या खोपोलीमध्ये तळ ठोकून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या महायुतीचा प्रत्येक उमेदवार जिंकला पाहिजे या उद्देशाने रात्रंदिवस काम करणारे
पनवेलचे 2 वीर या ठिकाणी आलेले, ते सन्माननीय प्रकाशजी आणि सुनीलजी आणि आमचे नरेशजी पाटील असतील, आमचे अवसरमल साहेब असतील, आपण सर्वच या ठिकाणी प्रीतमजी म्हात्रे असतील, सर्वच प्रमुख उमेदवार आणि प्रशांत ठाकूर यांचे बंधू सुद्धा या ठिकाणी या विजयी सभेला संबोधित करण्यासाठी उपस्थित आहेत। सर्वच आपण महायुतीचे उमेदवार या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि माझ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले सगळे खोपोलीचे असणारे माझी तमाम या ठिकाणी महिला भगिनी असतील, सर्व युवक असतील, नागरिक असतील, प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी या सभेला आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात। मित्रांनो, काल परवाच या ठिकाणी 28 तारखेला परिवर्तन आघाडी की अपरिवर्तन आघाडीची सभा झाली आणि या सभेमध्ये बऱ्याचशा गोष्टीवर केलेल्या विकास कामांवर चुकीच्या पद्धतीने वक्तव्य त्या ठिकाणी करण्यात आली। परंतु चव्हाण साहेब, मी या ठिकाणी अभिमानाने तुम्हाला सांगतो, तुम्ही माझ्यासाठी गुरुवारी आहात, कारण 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना माझी आर्थिक परिस्थिती अतिशय खळाकीची होती, परंतु या निवडणुकीला सामोरे जावं की नाही हा प्रश्न माझ्यासमोर असताना माझ्या पाठीवर जर थाप कोणी मारली असेल आणि 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला सर्वोपरी सहकार्य करणारं नेतृत्व जर कोणतं असेल तर ते एकमेव रवींद्र चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने या मतदारसंघाचा आमदार म्हणून 2019च्या विधानसभेला सामोरे गेलो साहेब। राज्यामध्ये महायुती होती, या महायुतीच्या माध्यमातून राज्याचे सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या संपूर्ण मतदारसंघामध्ये आतापर्यंत या मतदारसंघामध्ये विधानसभा अस्तित्वात आल्यापासून जे जे आमदार या मतदारसंघामध्ये झालेले आहेत साहेब, या सगळ्यांचा निधी एकत्र आपण जर त्या ठिकाणी केला तर या 5 वर्षामध्ये जवळजवळ 2900 कोटी रुपयाची कामे या मतदारसंघामध्ये साहेब आम्ही आणली। आणि याच खोपोली शहरामध्ये मला सांगायला अभिमान वाटतोय की जवळजवळ 136 कोटीची कामे आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये या खोपोली शहरामध्ये आम्ही आणली। अनेक योजना या ठिकाणी आणल्या। भुयारी गटार योजनेसाठी 100 कोटी रुपये आपण मंजूर केले। वाढीव नलपाणी पुरवठा योजनेसाठी आपण त्या ठिकाणी DPRला तांत्रिक मंजुरी दिली। आता 100 कोटी रुपये त्याला मंजूर होऊन तात्काळ ते काम सुद्धा त्या ठिकाणी सुरू केलं जाईल। आजही खोपोली शहरामध्ये आपण पाहताय की 2 वेळचा पाणी पुरवठा व्यवस्थितपणे त्या ठिकाणी होत आहे। या शहरी भागामध्ये असणाऱ्या ज्या आदिवासी वाड्या वस्त्या आहेत या ठिकाणी सोलर हायमास्ट आपण त्या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत। नक्षा कार्यक्रम अंतर्गत सर्व शहरातील भूमापन आधुनिक पद्धतीने करण्यास आपण त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। साहेब, या खोपोली शहरातील या नगरपालिकेने माझी वसुंधरा अंतर्गत सर्व शहरातील वसुंधरा अंतर्गत आपण जवळजवळ 50 लाख रुपयाचा बक्षीस आपल्याला त्या ठिकाणी साहेब मिळालेला आहे। घनकचरा व्यवस्थापनमध्ये साहेब 20 घंटा गाड्या आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। जेट मशीन आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। मियावकी पद्धतीने वृक्ष संवर्धन आपण साहेब सुद्धा या नगरपालिकेमध्ये या ठिकाणी केलेलं आहे। नगरपालिकेच्या सर्व शाळांची आपण नव्याने त्या ठिकाणी दुरुस्त करून स्वच्छतागृहापासून आपण त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि साहेब, खोपोली नगरपालिका हे खोपोली शहर हे खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। रवा दिघेंचा साहित्याचं वैभव परंपरा या खोपोली शहराला लाभलेली साहेब। आणि असं हे वैभवशाली असणारं शहर एकेकाली या शहरातून औद्योगिक क्षेत्र म्हणून सोन्याचा धूर निघायचा साहेब। अशी या ठिकाणी औद्योगिक असणारे या ठिकाणी अनेक कंपन्या त्यावेळेस साहेब त्या ठिकाणी होत्या। कृपाशंकर सिंह साहेबांनी या ठिकाणी तो उल्लेख या ठिकाणी केलेला आहे ना। अतिशय सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं माझं पुणे आणि मुंबई याच्यामध्ये असणारं खोपोली हे शहर, आणि मी प्रामाणिकपणे मागच्या 5 वर्षामध्ये जेवढी विकास कामे या संपूर्ण खोपोली शहरात असेल, कर्जत असेल, माथेरान असेल आणि संपूर्ण या मतदारसंघामध्ये असेल, जेवढी विकास कामे साहेब त्या ठिकाणी करता येतील तो प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी साहेब केलेला आहे। आज आपण या आंबेडकर चौकामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत।
याच आंबेडकर चौकाचं सुशोभीकरण करण्यासाठी 50 लाख रुपयाचा निधी आम्ही या ठिकाणी दिला आणि आज या ठिकाणी आपण पाहताय की या ठिकाणी आंबेडकर चौकचं सुशोभीकरण आपण या ठिकाणी केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी सुद्धा आपण 2.5 कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून साहेब त्या ठिकाणी दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुशोभीकरण असेल, शाहू महाराजांचं सभागृह आपण पाहिलं साहेब, ते त्यावेळेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यावेळेस त्याचं निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं साहेब. त्या सभागृहाचं पुन्हा एकदा मी त्या ठिकाणी नूतनीकरण केलं आणि 2.5 कोटी रुपयाचा निधी आपण त्यासाठी सुद्धा मंजूर करून साहेब दिलेला आहे. आणि या साहेब या ठिकाणी खोपोली शहरामध्ये अनेक समाजाचे घटक वेगवेगळे या ठिकाणी राहतात साहेब. आणि म्हणून या प्रत्येक समाजाची त्या वेळेस मागणी असायची की आम्हाला सभागृह पाहिजे, आम्हाला प्रत्येकाला सभागृह त्यासाठी मिळालं पाहिजे. आणि म्हणून साहेब या खोपोलीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक समाजाच्या घटकाला त्या ठिकाणी त्यांच्या समाजाचं सभागृह मिळावं यासाठी आपण या ठिकाणी बहुउद्देशीय इमारत साहेब आम्ही या ठिकाणी घेत आहोत. आणि ह्या बहुउद्देशीय इमारतीमध्ये प्रत्येक समाजाच्या घटकाला त्या ठिकाणी सभागृहाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय साहेब. साहेब अशा पद्धतीने या खोपोली शहराच्या विकासाला मागच्या 5 वर्षामध्ये गती देण्याचं काम आम्ही साहेब या ठिकाणी केलेलं आहे. आणि साहेब या सगळ्या गोष्टी आपण करत असताना भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, महायुती म्हणून काम करत असताना अतिशय प्रामाणिकपणे साहेब या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना मी साहेब या मतदारसंघामध्ये प्रामाणिकपणे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे साहेब या ठिकाणी निधी आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणूनच साहेब 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या संपूर्ण मतदारसंघातून माथेरान असेल, नेरळ असेल, कर्जत असेल आणि माझ्या खोपोली शहराने तर साहेब ऐतिहासिक 6,500 मताचा लीड मला या ठिकाणी दिला. आणि या मतदारसंघाने, या खोपोली शहराने मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून साहेब या ठिकाणी निवडून दिलेला आहे. राहू दे. परवा साहेब या ठिकाणी परिवर्तन अपरिवर्तन आघाडीची सभा झाली. परिवर्तन तर त्यांच्याकडनं होणारच नाही साहेब. आणि फक्त चुका, टीका, टिप्पणी हेच त्यांचं आतापर्यंत साहेब काम आहे. परवा त्यांनी या ठिकाणी मी DNA सुनील तटकरेंचा DNA काय हे विचारलं. त्यांनी तपासून पाहावा असं मी विचारलं. राजकीय कोड आहे साहेब तो. हल्ली सर्रास सगळे बोलतात की तुमचा DNA काय आहे. तो राजकीय शब्द होता. सुनील तटकरेंनी कर्जतच्या सभेमध्ये बऱ्याचशा गोष्टीवर बोलल्या. मी कर्जतला बोलेल. या ठिकाणी सुद्धा पुन्हा त्यांनी येऊन तेच केलं. इथे सुद्धा साहेब त्यांनी विचारलं की मला माझ्या DNAवर आमदार बोलतोय, तर आमदारांनी DNAचा लॉंग फॉर्म सांगावा. मी त्याची सभा व्यवस्थितपणे ऐकली. रात्री 1-1:30 वाजला होता. सुनील तटकरेची सभा ऐकली. हा DNAचा लॉंग फॉर्म का मागतोय. अरे मी DNAवर बोललोय तर DNAचा फुल फॉर्म तरी मागायचा होताच. DNAचा लॉंग फॉर्म कशासाठी मागतोय, फुल फॉर्म मी सांगतो या ठिकाणी. आणि DNAचा फुल फॉर्म आहे डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणजे DNA. हे सुनील तटकरेंनी मला सांगितलं होतं का DNAचा लॉंग फॉर्म सांग. लॉंग फॉर्म बेसिक इंग्लिश तरी व्यवस्थित बोलायचं. DNAचा फुल फॉर्म त्यांनी मला विचारायला पाहिजे होता. आणि मी DNAचा फुल फॉर्म या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. परंतु सुनील तटकरेंचा DNA खरोखरच राजकीय फार खराब आहे. अतिशय खराब पद्धतीचं काम या संपूर्ण मतदारसंघामध्ये होत असताना खोटा शब्द त्या ठिकाणी द्यायचा, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. मला सांगा, मी खोपोलीची जनता या ठिकाणी, सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांना सुनील तटकरेचा राजकीय इतिहास या ठिकाणी माहिती आहे. 15 वर्ष आपण पाहताय की राज्यामध्ये सत्तेमध्ये वेगवेगळी खात्याचे मंत्रिपद सुनील तटकरेंनी आतापर्यंत भोगलेली आहेत.
भूषवलेली आहेत. अनेक अर्थ खातं असेल, ऊर्जा खातं असेल, अनेक खाती त्यांनी भूषवलेली आहेत. 15 वर्ष या रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे नेतृत्व होतं. मग मला सांगा, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हात जोडून सांगत आहेत की आम्हाला खोपोलीचा विकास करायचा आहे, खोपोलीचा विकास करण्यासाठी आम्हाला तुम्ही या ठिकाणी परिवर्तन आघाडीला सत्ता द्या, असं ओरडून ओरडून छाती कुठून कुठून सांगत आहे. 28 तारखेच्या सभेमध्ये तर मी पाहिलं, कर्जतची सभा, तर अक्षरशः सुनील तटकरेंच्या अंगामध्ये वेताल संचारलेला होता. वेताल संचारसारखं छाती कुडत का होतं, डोकं कुटत का होतं, ही परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवलेली होती. वेताल हा वेगळा विषय. चव्हाण साहेब, आतापर्यंत सुनील तटकरेंच्या घरी जे जे गेले ते वेताल, सुनील तटकरेंची सासूरवाडी हे खेडची आहे आणि खेडवरून त्यांनी वेताल आणलेला आहे. आणि हा वेताल तो काय करतो, जे जे जिल्ह्यामध्ये त्यांना कोण त्रास देत असतील त्यांच्या घरी जाऊन त्यांचा कार्यक्रम करत असतो. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी जयंत पाटील असतील, माणिकराव जगताप असतील, अंतुले साहेब असतील, सुरेश भाऊ लाड असतील, सगळ्यांचा कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि असं हे नेतृत्व हे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी बेताल वक्तव्य कर्जतमध्ये त्या ठिकाणी करून गेलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. मी राजकीय DNA यासाठी त्यांचा विचारला की जो विकास आम्हाला अपेक्षित आहे तो विकास न करता फक्त स्वतःच्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी केलेलं राजकारण हे सुनील तटकरेंनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मी या ठिकाणी आवर्जून आपल्याला या ठिकाणी सांगेल की ज्या पद्धतीचं नरेंद्रजी मोदी साहेबांनी, आपण सर्वांनी पाहिलं की हा देश 10 वर्षामध्ये बदललेला आपल्याला पाहायला मिळाला. काँग्रेसची असणारी जुलमी राजवट, भ्रष्टाचारी राजवट, भ्रष्टाचारांनी बोकळलेलं काँग्रेस, आणि म्हणून भ्रष्टाचार मुक्त भारत देश व्हावा ही नरेंद्रजी मोदी साहेबांनी संकल्पना संपूर्ण 10 वर्षापूर्वी संपूर्ण देशभरामध्ये मांडली गेली. आणि आज आपण पाहताय की भ्रष्टाचार मुक्त भारत म्हणून नरेंद्रजी मोदी साहेबांकडे पाहिलं जातं. आज आपण आपल्या देशाचा GDP हा वाढत चाललेला आहे. काँग्रेस सरकार असताना GDP 4 ते 5 पर्यंत होता. आज आपल्या देशाचा GDP 6 ते 7 पर्यंत पोहोचलेला आहे. मग नरेंद्रजी मोदी साहेबांनी भारत एकसंघ व्हावा या दृष्टीने संपूर्ण देशभरामध्ये काम केलेलं आहे. आज आपण पाहिलं की परवा अयोध्येमध्ये उभा केलेलं धर्मध्वज उभा केला. हा धर्मध्वज हा आपल्याला इतिहास भविष्य काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने भारत एकसंघ झाल्याचं प्रतीक आपल्याला दाखवून देणार आहे. आणि म्हणून नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे कार्य संपूर्ण देशभरामध्ये उभं केलेलं आहे तेच कार्य या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा झंझावात सुरू आहे. हा झंझावात आपल्याला कायमस्वरूपी अशाच पद्धतीने ठेवायचा आहे. मी रवींद्रजी चव्हाण साहेब, मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिणार आहे. मी नरेंद्रजी मोदी साहेबांना सुद्धा एक पत्र लिहिणार आहे की देश जर तुम्ही ज्या पद्धतीने संपूर्ण देशामध्ये भ्रष्टाचार मुक्त म्हणून आपण भारत देशाचं आपण स्वप्न आपण पाहिलेलं ते पूर्ण करत आहात, तर मग तुम्ही पेट्रोलियम व नैसर्गिक वायू समिती सुनील तटकरेंना कशासाठी दिली बाबा? हा भ्रष्टाचारी असणारा माणूस आहे. यासाठी मी पत्र नरेंद्रजी मोदी साहेबांना त्या ठिकाणी देणार आहे. ज्या वेळेस या समितीवर सुनील तटकरे या ठिकाणी बसले, संपूर्ण रायगड जिल्ह्यातील असणाऱ्या सगळ्या पेट्रोलियम कंपन्यांना बोलून घेऊन त्या ठिकाणी त्यांच्याशी त्या पद्धतीने पैसा काढण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. हा भ्रष्टाचार नाहीये का? हा भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा आहे, तर भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सुनील तटकरेंना पहिले त्या समितीहून हद्दपार करा, असं पत्र मी त्या ठिकाणी नरेंद्रजी मोदी साहेबांना त्या ठिकाणी देणार आहे. आम्ही ज्या पद्धतीचं काम आम्ही संपूर्ण मतदारसंघामध्ये उभं केलंय, प्रसंगी आम्ही वेळ पडला तर संघटनेसाठी त्या वेळेस आमच्या जमिनी सुद्धा विकलेल्या आहेत. आम्ही संघटनेशी पाहिजे आहोत. हा भगवा खांद्यावर घातलेला आहे, हा भगवा अंगामध्ये परिधान केलेला आहे, भगव्याचा शिपाई म्हणून मी काम करत आहे. वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा आम्ही शिवसैनिक आहोत. अशा पद्धतीची भाषा आम्ही खपून घेतली जाणार नाही. मी या ठिकाणी सांगेल, तुझा राजकीय DNA विचारलाय, तू राजकीय ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार आतापर्यंत करत आलेला आहे, ज्या ज्या लोकांना आपण बरोबर घेतले त्या लोकांना पायाखाली चिरडून टाकायचं काम सुनील तटकरेंनी आतापर्यंत केलेलं आहे. परंतु हा महेंद्र थोरवे हा शिवसैनिक आहे,
हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. माझ्या शरीरामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत सुनील तटकरे समोर कधी हा महेंद्र चोरवे झुकणार नाही. मला संपवायची भाषा केली त्यांनी परवा. डास मारला नाही म्हणे आणि याच्यावरती अनेक इंडियन पेनल कोड प्रमाणे अनेक गुन्हे आहेत. अरे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मी चुकीची कामं नाही केली. पण ज्या ज्या वेळेस बाळासाहेबांनी आम्हाला रस्त्यावर उतरायला सांगितलं त्या वेळेस रस्त्यावर उतरून आम्ही अनेक केसेस अंगावर घेतल्या. त्या शिवसेनेसाठी होत्या, हिंदुत्वासाठी होत्या, तुझ्यासारख्या भ्रष्टाचारासाठी नव्हत्या. तू आमच्या काय केसेस काढतो? आम्ही कोणाचं मनुष्यवधाचा गुन्हा केलेला नाही, कुठल्या महिलेसंदर्भात एक चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. मग तू आमच्यावर अशा पद्धतीचे गुन्हे, आमचे गुन्हे आहेत ते राजकीय आहेत. चुकीच्या पद्धतीने माझ्यावर एक गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला तो सुनील तटकरेच्या आशीर्वादाने झालेला होता. आणि म्हणून या ठिकाणी मी शिवसैनिक म्हणून काम करत आलेलो आहे. म्हणून अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीच्या वल्गना या मतदारसंघाची जनता कदापि खपून घेणार नाही. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून काम करत असताना प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलेलं आहे. तटकरे साहेब, तुम्हाला बोलायचंच होतं या ठिकाणी येऊन, तर खोपोलीच्या विकासावर बोलले असते तर मला फार आनंद झाला असता. आपली मुलगी पालकमंत्री सुद्धा होती, मी त्यावेळेस आमदार म्हणून होतो. परंतु ज्या ज्या वेळेस विकास कामं आपण या ठिकाणी आणायला गेलो की हे आडवे यायचे. कोणत्याही विकास या मतदारसंघामध्ये मी आमदार असताना आला नाही पाहिजे हा प्रयत्न सुनील तटकरेंनी वेळोवेळी त्या ठिकाणी केलेला आहे. आम्ही त्या ठिकाणी कर्जतचं हॉस्पिटल आणण्याचा, 200 बेडचं हॉस्पिटल आणण्याचा प्रयत्न केला. राजेश टोपे त्यावेळेस आरोग्यमंत्री होते. एकही प्रस्ताव त्यावेळेस सुनील तटकरे आमचा मंजूर करून दिलेला नाही. आणि आज या ठिकाणी येऊन सांगताय की खोपोलीला आम्ही बचत गट भवन या ठिकाणी उभारू. अरे मागच्या 2.5 वर्षामध्ये पण आपली मुलगी त्या ठिकाणी महिला बाल कल्याण मंत्री होती, तेव्हा आपल्याला सुचलेलं नाही. फक्त खोटं बोलायचं, पण रेटून बोलायचं, आश्वासन त्या ठिकाणी द्यायचे, पण कोणतेही काम त्या ठिकाणी भरीव त्या ठिकाणी करायचं नाही. हा एकमेव त्यांचा त्या ठिकाणचा संपूर्ण रायगड जिल्ह्यातला असणारा धंदा आहे. आणि म्हणून माझी खोपोलीकरांना या ठिकाणी विनंती आहे, या 5 वर्षामध्ये जो विकास मी या मतदारसंघामध्ये संपूर्ण केलेला आहे, या विकासाच्या बळावर मी त्या ठिकाणी आपल्याला मत मागायला उभा आहे. ना आपल्याला तर सगळ्या गोष्टीची कल्पना आहे की कशा पद्धतीचं व्हिजन या संपूर्ण मतदारसंघाचं, खोपोली शहराचं आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. अनेक कामे अजून भविष्य काळामध्ये खोपोली शहराची मला या ठिकाणी करायची आहेत. न यासाठीच आपल्याला खोपोलीची नगरपालिका ही आपल्याकडे असणं ही काळाची त्या ठिकाणी गरज आहे. सुनील तटकरे असंही सुद्धा म्हणाले, एक मुद्दा राहून गेला की मी या ठिकाणी परिवर्तन आघाडीचा सुधाकर घारे याला म्हणे मी दमदार आमदार म्हणून निवडून दिला असतो. अरे या परिवर्तन आघाडीच्या तुम्ही सांगणाऱ्या दमदार आमदाराचं याचा सातबारा काढा. मनुष्यवधापासून सगळे गुन्हे याच्या अंगावर त्या ठिकाणी आहेत. आणि मग त्याला दमदार आमदार करणार सुनील तटकरेला ते चालणार आहे त्या ठिकाणी. आणि शिवसेनेच्या केसेस घेऊन महेंद्र चोरवे उभा आहे ते त्याला सहन होत नाही. असो, त्याचं त्याला लखलाभ त्या ठिकाणी. परंतु मी या ठिकाणी जाहीरपणे खोपोलीच्या जनतेला नम्र आव्हान या ठिकाणी करतो. माझ्या व्यापारी बांधवांना सुद्धा या ठिकाणी नम्र आव्हान करतो की आपण ज्या पद्धतीचा विकास या संपूर्ण 5 वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी केलेला आहे, त्या विकासाला आपण मत द्या. आपलं मत आपण आपल्या मुलांच्या भविष्याला द्या. आपलं मत आपण भविष्याला आपलं मत देऊन या ठिकाणी आपण महायुतीचे उमेदवार आपल्याला विजयी करायचे. आज आपल्या सगळ्या व्यापारी बांधवांना सुद्धा कल्पना आहे की नरेंद्रजी मोदी साहेबांनी GST मध्ये कपात केली, त्याच्यामध्ये सुद्धा व्यापाऱ्यांचा, आपला बऱ्याचशा लोकांचा याच्यामध्ये प्रॉफिट झालेलं होत आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने अनेक निर्णय मोदी साहेबांनी, महत्त्वाचे निर्णय संपूर्ण देशासाठी, देशांच्या नागरिकांसाठी, व्यापाऱ्यांसाठी, प्रत्येक समाजाच्या घटकासाठी त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला महायुतीचा भगवा या ठिकाणी फडकवण्यासाठी मी सर्व खोपोलीकरांना या ठिकाणी जाहीर आव्हान करतो की येत्या 2 डिसेंबरला मतदान या ठिकाणी होणार आहे ना. आपण साऱ्यांनी धनुष्यबाण आणि कमळ या दोन्ही निशाणी समोरील बटन दाबून महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावं असं जाहीर आव्हान खोपोलीकरांना मी या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी
शुभेच्छा देतो. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल माझ्या महिला भगिनींचं, शिवसेनेच्या सगळ्या रणरागिणींचं, शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. तुम्हा सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी शुभेच्छा, RPIच्या सगळ्या माझ्या पदाधिकाऱ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.